ते बंटी साहेबांच्या प्रेमापोटी हा पहिला ठराव बोलीला. तब्बल 5,05,000 इतक्या रुपयांची उच्चतम बोली लावत या संस्थेचे संस्थापक रघुनाथ चव्हाण यांनी इथला ठराव आपल्या नावावर करून घेतला आहे. त्या निमित्तानं जो संस्था सक्षम चालवतोय गोकुळची त्याच्याकडे ठराव त्या ईर्ष्येपोटी त्यांच्या प्रेमापोटी हा ठराव या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे हा म्हणजे टोकाला गेली ईर्ष्या आणि त्या टोकाच्या माध्यमातून हे मला कुठल्याही परिस्थितीत भलं माझं 10 गुंठ रान इकायला लागू दे. नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहत आहे के न्यूज. गोकुळ दूध संघाची निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये सध्या ठराव गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि याच अनुषंगानं जास्तीत जास्त ठराव गोळा करण्यासाठी नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धडपड सध्या जिल्हाभरात पाहायला मिळते आणि यातूनच ठरावाचं आता लाख मोल व्हायला लागलेलं आहे. आता जर साधारण बघितलं तर या आठवडाभरात या ठरावांच्या दराचा आकडा चढताना दिसतोय. काही ठिकाणी लाखांच्या घरात देखील हा आकडा गेलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या ठरावाच्या लिलावाच्या बोलीसुद्धा लागताना दिसत आहेत. करवीर तालुक्यामधील कांडगाव या गावामध्ये भैरवनाथ दूध संस्थेच्या ठरावाचा देखील या ठिकाणी लिलाव करण्यात आला आणि या लिलावामध्ये 4 लाखापासून सुरू झालेली बोली तब्बल 5,05,000 इतक्या रुपयांची उच्चतम बोली लावत या संस्थेचे संस्थापक रघुनाथ चव्हाण यांनी इथला ठराव आपल्या नावावर करून घेतला आहे. एकंदरीत या ठरावाची जी प्रक्रिया लिलावाची झाली ती नेमकी झाली कशी, यामागचा हेतू काय आणि एकंदरीत या सर्वच गोष्टीची आपण माहिती घेणार आहोत. यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्यासोबत आता भैरवनाथ दूध संस्थेचे चेअरमन संस्थापक चेअरमन रघुनाथ चव्हाण देखील आहेत आणि त्याच्याशी आपण बोलतोय आणि याविषयीची माहिती घेतोय. तब्बल 5,05,000 रुपयांची उच्चतम बोली लावत या संस्थेचा गोकुळ दूध संघासाठीचा मतदानाचा ठराव आपल्या नावावर करून घेणारे या संस्थेचे संस्थापक रघुनाथ चव्हाण आपल्यासोबत आहेत. साहेब, एकंदरीत ही जी लिलावाची प्रक्रिया झाली ती झाली कशी? काय झालं आता अलीकडे मी म्हणजे हा पहिला ठराव जो घेतला ते बंटी साहेबांच्या प्रेमापोटी हा पहिला ठराव बोली लागली. बोली लागण्याचं कारण काय की अनेक पक्षी आता आम्ही सार्वजनिक ही संस्था की सर्व पक्षी म्हणून संस्था काढत असताना गेल्या 30 वर्षापूर्वी काढली आणि ती संस्था काढल्यामुळे तिथं काय झालं, प्रत्येक वेळा मी ठराव घेतो आहे म्हणजे कसं प्रत्येकाला नेमान देतो. नेमानं माझ्यावरच आज यावेळा पाळी आली म्हणून मी तर नाही म्हटली बोली लावायची, बोलीला लावा म्हटलं. अशा पद्धतीनं ते चालू झाल्यानंतर मग ते ह्या परिस्थितीत झाला आणि काही ह्या ठराव घ्यायचा माझा कुठलाही कुठल्याही प्रकारचा स्वार्थ कुठला हेतू न ठेवता की ह्या जिल्ह्यातल्या ह्या गावातल्या किंवा जिल्ह्यातल्या सर्वसामान्य दूध उत्पादकांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या निमित्तानं जो संस्था सक्षम चालवतोय गोकुळची त्याच्याकडे ठराव त्या ईर्ष्येपोटी त्यांच्या प्रेमापोटी हा ठराव या ठिकाणी घेतलेला आहे. ठरावामध्ये कोण कोण सहभागी झालं असतं म्हणजे संस्था? सेनेचे काही कार्यकर्ते होते, भाजपचे काही कार्यकर्ते होते आणि त्यामुळे हा म्हणजे टोकाला गेली ईर्ष्या आणि त्या टोकाच्या माध्यमातून हे मला कुठल्याही परिस्थितीत भलं माझं 10 गुंठ रान इकायला लागू दे. दहा गुंठ रान इकायला लागू दे. कुठल्याही परिस्थितीत 10 लाखाला ठराव घ्यायला आला तर मी तयार होतो घ्यायची. फक्त नेत्याच्या प्रेमापोटी, फक्त बंटी साहेबांच्या प्रेमापोटी. एकंदरीत भावना व्यवस्थित झाले रघुनाथ चव्हाण आणि जर बघितलं तर त्यांच्या मागची भावना स्वार्थ नाही, कुठलाही स्वार्थ नाही आहे. फक्त जे आता लढत आहेत म्हणजे सध्या जर बघितलं तर महायुती आणि सतेज पाटील यांच्यामध्येच ही लढत होणार आहे आणि त्या अनुषंगानं एक ठरावाला आता मोल आले आणि आपल्या नेत्याला पाठबळ मिळावं यासाठी रघुनाथ चव्हाण यांनी एक प्रयत्न केला आहे. आणि सध्याच्या घडीला जर बघितलं तर दूध संघाच्या मतदानासाठी जे ठराव आवश्यक आहे त्याची किंमत आता लाखांच्या घरात जाताना दिसते आणि मागं म्हणजे यामागची सत्ता मिळावी, बंटी साहेबांना पाठबळ मिळावं यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हा प्रयत्न झाल्याचं दिसून येते. अशाच अनेक घडामोडी गोकुळच्या निवडणुकीबाबतीच्या संपूर्ण अपडेट्स आपल्याला आम्ही देत राहू. त्यासाठी पाहत राहा के न्यूज. धन्यवाद. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.